मी विजय विठ्ठलराव क्षीरसागर, 5 स्टार मित्र मंडळ। आज तुम्ही बघत असाल की आज 4थ्या वर्षी पदार्पण करत आहेत एक संयुक्त मिरवणूक। एकत्रित 9 मंडळांची मिरवणूक ती आज 11 मंडळांच्या मिरवणुकीत सामील झालं। पूर्णतः 11 मंडळांच्या मूर्त्या या एकाच ट्रॉलीवर आणि सगळ्या मंडळांचे कार्यकर्ते पूर्ण एकजुटीने एक ताकदीने संयुक्त मिरवणूक कशी असते, एकात्मतेचा संदेश कसा असतो, हा वारंवार आम्ही प्रत्येक वर्षी साध्य करत असतो। आणि याही पुणे शहराला असेल आता देशामध्ये या संयुक्त मिरवणुकीचं नाव झालेलं आहे आणि याचा पायंडा प्रत्येक ठिकाणी आता सगळेजण अवलोकन करत आहेत। आम्हाला खूप याचा आनंद होतोय की याची सुरुवात आमच्या धनकवडी गावात झाली। जय मी अभिषेक अर्जुनराव तापकीर, आमचं श्री शिवछत्रपती तरुण मित्र मंडळ या मंडळाचा मी अध्यक्ष आहे। आणि आम्ही गेले 4 वर्ष, आज हे 4थं वर्ष आहे। आम्ही या 4थ्या वर्षात आम्ही सर्व 11 मंडळ एकत्र येऊन पहिल्या दिवसाची एकत्रित सार्वजनिक मिरवणूक काढतो। दरवर्षी सर्व मंडळांचा एकत्रित म्हणजे वेगवेगळ्या मिरवणुका काढताना जो खर्च होतो तो खर्च टाळून आम्ही सर्वजण एकत्र मिरवणूक काढतो। आणि जो पैसे यातून जे वाचतात त्यातून आम्ही दरवर्षी वेगवेगळ्या वर्गाला एक संदेश देतो। गेल्या वर्षी आम्ही आदिवासी लोकांचं नृत्य ठेवलं होतं, त्यांचं एक हे ठेवलं होतं, आपण कला सादर करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिलं आणि त्यांच्या लोकांना इथं प्रोत्साहन दिलं। यावर्षी आम्ही पुस्तक दिंडी ठेवलेली आहे। पुस्तकांच्या माध्यमातून म्हणजे जे आपल्या जास्तीत जास्त लोकांनी पुस्तकं वाचली पाहिजेत याचा एक चांगला संदेश देण्याचं यावर्षी आम्ही काम करत आहोत। धन्यवाद। पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून आपण त्या शहराकडे पाहतो, पण सामाजिक सुधारणांचं बीज जे काही देशामध्ये पेरलं गेलं असेल तर त्याची भूमी ही पुणे शहर आणि त्या शहरामधल्या या धनकवडी परिसरामध्ये गेली हे 4थं वर्ष। आज मला कळालं की गेली 4 वर्षापासून एकदम अतिशय चांगल्या स्वरूपाची मिरवणूक सार्वजनिक जी काही मंडळ आहे ती एकत्र येऊन अशा पद्धतीचा पुढाकार घेऊन एकत्र मिरवणूक आहे आणि विसर्जन मिरवणूक सुद्धा त्यांची एकत्रित केली जाते। खरं हा संदेश वाढतं प्रदूषण आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर वाहतुकीचा प्रश्न असेल, इतर काही प्रश्न असतील, वैद्यकीय प्रश्न असतील, या सगळ्यांमध्ये जर असे उपक्रम म्हणजे सण नक्कीच साजरे करावेत, पण ते जर अशा पद्धतीने एकत्रितपणे जर साजरे केले तर निश्चितपणे त्याला एक वेगळं वळण आपण देऊ शकतो। आणि निश्चितपणे या सगळ्या मंडळांचं कौतुक करण्यासाठी खरं तर मी इथं आली आहे। म्हणजे मला 4 दिवसापूर्वी कळालं की मॅडम अशा पद्धतीचं आपण एक चांगली परंपरा आपल्या दक्षिण पुण्यामध्ये रुजवतोय। तर मी म्हटलं मी निश्चित ह्या उपक्रमासाठी गेली तास झाले मी थांबले, कारण मला हे माझ्या डोळ्यांनी बघायचं होतं, ते अनुभवायचं होतं। कारण हा उपक्रम फक्त दक्षिण पुणे किंवा धनकवडीमध्ये नाही तर संपूर्ण शहरामध्ये आणि किंबहुना संपूर्ण राज्यामध्ये जाणं, त्याचा प्रसार होणं हे जास्ती महत्वाचं मला वाटतं। कारण एकत्रित मिरवणुका होतात याचा अर्थ असा होतो की तुमचं जे काही त्या दरम्यान जे काही प्रदूषण होतं, रस्त्यावर जी ट्रॅफिक होती, बऱ्याचदा स्तनदा माता असतात, ज्येष्ठ नागरिक असतात, शाळकरी मुलं असतात आणि ह्या सगळ्या मिरवणुकींच्या माध्यमातून रस्ता पूर्ण पॅक असतो, 2, 3, 4 कधी दिवस त्याच्यामध्ये जातो। तर कुठेतरी एक चांगला पायंडा आहे। सगळ्या मंडळांना मी पुणे महानगरपालिकेच्या वतीने सगळ्यांना शुभेच्छा देते। तुमच्या सगळ्यांचं, तुमच्या उपक्रमाचं सगळ्यांचे मी कौतुक करते आणि तुम्हाला शुभेच्छा देते। थँक्यू। गणपती बाप्पा।